स्नेनियल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो। MSCETचा जो PCM ग्रुपचा जो रिझल्ट लागलेला आहे आणि स्कोर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसचा जो मगाशी व्हिडिओ बनवलेला आणि या व्हिडिओजमध्ये फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसचा कट ऑफ मी सांगितलेला होता। आता या व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसचा कॅटेगरी वाईज काय कट ऑफ असणार आहे, ज्यानुसार तुम्हाला कोणत्याही काउन्सिलरची गरज राहणार नाही, ज्या माध्यमातून तुम्ही स्वतः काउन्सिलर बनाल आणि त्या माध्यमातून तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळेल। कमीत कमी किती स्कोर असल्यावर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल याबद्दलची संपूर्ण माहिती कॅटेगरी वाईज या व्हिडिओमध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। कोणताही व्हिडिओ जो हा व्हिडिओ आहे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, ज्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती या कॅटेगरी वाईज व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। आणि संपूर्ण जे काही 11 कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे जे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातील, त्या महाराष्ट्रातील संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजची माहिती या अपडेटमध्ये दिलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। बघा या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व कट ऑफ। स्नेनियल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो। सकाळीच मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, गव्हर्नमेंट कॉलेजची जी लिस्ट आहे आणि त्याचे असणारे जे काही कॉलेजची नावं आहेत आणि कट ऑफ काय असणार आहे त्याबद्दलचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याचा उत्तम प्रतिसाद आपण सर्वांनी दिलेला आहे। त्याचकरता आपल्यासाठी सोयीस्कर होण्याकरिता जो CETचा रिझल्ट लागलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांचा कमी स्कोर आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरता हा जर व्हिडिओ तुम्ही बघाल तर नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचा नंबर कुठे लागणार आहे आणि कॅपराऊंड कोणत्याही काउन्सिलरला न भेटता आपण स्वतःहून तुम्ही ते कॅपराऊंड खेळू शकता आणि चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला तुमचा नंबर लागू शकते, जरी कमी मार्क्स असेल तरी। तर कॅटेगरी वाईज काय मार्क्स असणार आहे आणि ते गेल्या वर्षीचा जो काही कट ऑफ आहे 2024-25चा जो लागलेला कट ऑफ आहे त्यानुसार तुम्हाला 1-2 मार्क्स मागे पुढे होईल, परंतु हा जो कट ऑफ आहे यानुसार तुम्हाला तुमचा जो काही स्कोर आहे त्यानुसार तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो। तर आपण या व्हिडिओमध्ये बघा, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका, त्यामुळे एक तुम्हाला आयडिया येईल की तुमचा नंबर लागणार आहे की, आणि घाबरून जाऊ नका जरी कमी स्कोर असला तरी। बघा या ठिकाणी आपण पाहतो आहे CUEP म्हणजे कॉलेजेस आपण टोटल पाहिले महाराष्ट्रात 11 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत। CUEP पासनं तर म्हणजे CUEP पुणेपासनं तर अमरावती झालं, यवतमाळ, औरंगाबाद, चंद्रपूर, कराड, रत्नागिरी यासारखी 11 कॉलेजेस आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत। त्यामध्ये वेगवेगळ्या ज्या ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेसनुसार आपण हा कट ऑफ पाहणार आहोत आणि लो लेवलला कोणत्या कॉलेजला कट ऑफ आलेला आहे, आणि आपण जर कमी मार्क्स असेल किंवा जास्त मार्क्स असेल तर चांगल्यात चांगला कॉलेज आपल्याला पुन्हा मिळू शकते। तर बघा पहिली ब्रँच जी असणार आहे ती पहिली ब्रँच आहे ती CS ब्रँच आहे। CS ब्रँचमध्ये पहा ओपनचा जो कट ऑफ होता गेल्या वर्षीचा तो 84.64 हा कट ऑफ होता, आणि हा कट ऑफ जो होता हा गव्हर्नमेंट कॉलेज चंद्रपूरचा कट ऑफ होता, म्हणजे लोमध्ये कट ऑफ होता हा कमीत कमी याचा, आणि याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला मार्क्स असेल तर तुम्हाला CUEP अमरावती यासारखी कॉलेज तुम्हाला मिळाली असती आणि म्हणजे मिळेल। तर बघा OBCचा कट ऑफ 84.20 आहे, नंतर SCचा होता 81, नंतर आपला STचा होता 67.68, नंतर SCBCचा होता 63.75। हा 2024नुसारचा हा कट ऑफ आहे, आणि हा जो कट ऑफ होता हा गव्हर्नमेंट चंद्रपूर कॉलेजचा कट ऑफ होता विद्यार्थी मित्रांनो, ज्या माध्यमातून तुम्हाला कमी जरी मार्क्स असले तरी तुम्हाला कॉलेज मिळू शकते। कारण इतर पण कॉलेजेस जे आहे, रत्नागिरीचं कॉलेज आहे जे तुम्हाला टाकू शकता आणि रत्नागिरी तुम्हाला 100% मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी। नंतर ही झाली आपली CS ब्रँच। नंतर आपण IT ब्रँच पाहू, जे सर्वात जास्त विद्यार्थी ITकडे वळतात। IT ब्रँच ब्रँचचा ओपनचा जो कट ऑफ होता तो 96.02 होता, नंतर OBCचा जो कट ऑफ होता तो 95.80 होता, नंतर EWS आहे EWSचा कट ऑफ होता 93.90, SCBCचा जो होता तो 93.08 म्हणजे 87, नंतर SCचा होता 92.42 आणि STचा होता 80.06। लक्षात घ्यायचा आहे हा जो कट ऑफ होता विद्यार्थी मित्रांनो हा अमरावती गव्हर्नमेंट कॉलेजचा होता। यापेक्षा जर तुम्हाला अधिक मार्क्स असेल तर तुम्ही CUEP सारख्या कॉलेजला तुम्ही चॅलेंज करू शकता किंवा त्यासारख्या तो फॉर्म भरू शकता, म्हणजे टाकू शकता यावर्षीसुद्धा। आणि कमी जर मार्क्स असेल तर तुम्ही रत्नागिरी कॉलेज आहे किंवा त्यापेक्षा कमी जी म्हणजे कमी स्कोर असणारी जी काही कॉलेजेस आहेत मग यापेक्षा अमरावतीपेक्षा तर ते तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता। हा झाला आपला ITचा। नंतर आहे ENTCचा। ENTCचा कट ऑफ जो असणार आहे ओपनचा होता 79.06, नंतर OBCचा होता 77.80, नंतर EWSचा होता 72.19, नंतर SCBCचा होता 66.84, नंतर SCचा होता 70.40 आणि STचा होता 22.50। म्हणजे हा जो कट ऑफ आहे हा यवतमाळचा होता, कमीत कमी यवतमाळ
कॉलेजचा होता हा कट ऑफ. यात तुम्हाला जर जास्त मार्क्स असेल तर तुम्ही दुसरे कॉलेजेस, चांगले कॉलेजेस यापेक्षा टाकू शकता आणि तो कॉलेज तुम्हाला मिळू शकते. एक तुम्हाला आयडिया येण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतो आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला एक आयडिया येईल आणि आपण नक्कीच कॅपराऊंडचा फॉर्म कोणत्याही काउन्सिलरला 10,000 5,000 न देता आपण स्वतः या राऊंड तुम्ही स्वतः खेळू शकता आणि नक्की तुमचा नंबर लागू शकते. मग यापेक्षाही जर तुम्हाला कमी मार्क्स असेल तर तुम्हाला ENTC जर ब्रँच पाहिजे असेल तर आपल्याकडे उपयोग आहे, म्हणजे आपल्याकडे उपलब्ध आहे रत्नागिरी गव्हर्नमेंट कॉलेज, जो गेल्या वर्षीचा सर्व कॅटेगरीचा कट ऑफ होता 5.82. सर्व कॅटेगरीचा 5.82 म्हणजे सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जर गव्हर्नमेंटच पाहिजे तर तुम्ही रत्नागिरीला जाऊन गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ENTC ब्रँच घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. नंतर आहे आपला शेवटची ब्रँच, म्हणजे ही ब्रँच आहे आपली सिव्हिल, जो कट ऑफमध्ये आपण पाहतो आहे. ओपनचा कट ऑफ होता 57.86, OBCचं होतं 52.20, EWCचं 38.88, नंतर SCचं होतं 43.52 आणि STचं होतं 49.79. हा जो कट ऑफ होता हा चंद्रपूर गव्हर्नमेंट कॉलेजचा होता. आणि या चंद्रपूर गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा जर तुम्हाला कमी जर मार्क्स असेल यापेक्षाही, आणि तुम्हाला जर खरंच सिव्हिल ब्रँच पाहिजे असेल तर ऑल कॅटेगरीसाठी सिव्हिलचा जो म्हणजे सर्व स्कोर होता तो आणि तो कट ऑफ होता 11.47, म्हणजे 11.47 कट ऑफ तुम्हाला हा संपूर्ण कॅटेगरीचा होता, जो संपूर्ण महाराष्ट्रातील, म्हणजे इथे कमी जर स्कोर असेल तर तुम्ही इथे या ठिकाणी जाऊ शकता, जो रत्नागिरीचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापेक्षाही वेगवेगळ्या ज्या ब्रँच आहेत, ज्या सर्वात जास्त टॉप ब्रँच आहेत, तुम्हाला माहिती आहे की ह्या ज्या 2 ब्रँच आहे, ह्या CS आणि IT, ह्या 2 ब्रँच सर्वात जास्त टॉपर आहे आणि आता सध्या AI सुद्धा आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण यानुसार तुम्ही एक कट ऑफ तुम्ही स्वतः काढू शकता की कोणत्या कॉलेजमध्ये मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळायचं आहे आणि त्यासाठी मी कुठे गेल्या वर्षीच्या कट ऑफनुसार मी बसू शकतो. यावर अभ्यास करा, व्हिडिओ बघावा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून आपल्या सर्व मित्रांना काउन्सिलरची गरज पडणार नाही. स्वतः तुम्ही काउन्सिलर बना आणि यानुसार तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज मिळवा. विद्यार्थी मित्रांनो, हे जी माहिती आहे हे आपल्याला कशी वाटली, हा जो व्हिडिओ आहे कसा वाटला, याच्यात काही अपडेट करता येईल का, यासाठी आपण स्वतः सल्ला द्या आणि अशाच अपडेटकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.